नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज रविवार दिवस आहे, म्हणजे ऑफिसचा ऑफ असतो आणि बऱ्याचशा लोकांचा आज रविवारचा दिवस आरामाचा दिवस असतो। त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे। आराम कसा, केव्हा आणि कधी करायचा याबद्दल मी सांगणार आहे। म्हणजे बरेचसे लोक आहेत की सोमवारपासून तर शनिवारपर्यंत निरंतर कामं करतात। त्यांना असं वाटते की आपल्याला रविवार आहे, रविवारच्या दिवशी आपण काम करू, घरचे काही कामं असतील ते रविवारच्या दिवशी करू। पण माझा त्यांना एक प्रश्न आहे, जर रविवारच्या दिवशी जर तुम्ही घरचे कामं करचाल तर आराम कधी करचाल? स्वतःसाठी आराम कधी करचा, स्वतःसाठी जगचान कधी? सर्व वेळ परिवारासाठी, सर्व वेळ त्या परिवाराच्या लेकरांसाठी, सर्व वेळ आपल्या घरासाठी, स्वतःसाठी काय? स्वतःसाठी तुमचं काय अस्तित्व आहे? स्वतःसाठी तुम्ही कधी सुट्टी घेणार आहे? कधी आता रविवार आहे, रविवारच्या दिवशी तुम्ही घरचेच कामं करता, तर तुमच्या स्वतःच्या जीवासाठी कधी सुट्टी घेणार आहे? हा माझा व्हिडिओ आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे की रविवार किंवा शनिवारीच तुम्हाला जी ऑफिशियल सुट्टी असते त्या दिवशीच तुम्ही घरचे कामं करता, बरोबर आहे। पण तुमच्या स्वतःसाठीही तुम्ही कधीतरी एखादा मदत ड्युटी पाडून तुम्ही स्वतःसाठी ते काम केलं पाहिजे। निरंतर कुठलं काम असलं तेव्हाच तुम्ही सुट्टी मारता, त्या विरोधातला मी माणूस आहे की निव्वळ फक्त घराच्या कामासाठी, लेकरांच्या शिक्षणासाठीच किंवा घरावर काही आपत्ती आली त्यासाठीच जर तुम्ही सुट्टी मारत असाल तर तुमच्या जीवनाच्या आनंदासाठी किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी कधी सुट्टी मारता? म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही स्वतःच्या जीवासाठी सुट्टी मारली पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वासाठी सुट्टी मारली पाहिजे। तुम्हाला आराम करा वाटलं, सोमवार असो, मंगळवार असो, बुधवार असो, बिनधास्त सुट्टी मारायची। व एकच वेळ आयुष्य आहे, तेच जर निरंतर जर लोकांसाठी जगसान तर स्वतःसाठी कधी जगसान? म्हणून स्वतःसाठी बी जगा, स्वतःसाठी बी सुट्टी घ्या, स्वतःलाही चांगले चांगले कपडे घ्या, स्वतःला बी काही वाटलं ते बनवून खा किंवा हॉटेलमध्ये जा, काही प्रॉब्लेम नाही। म्हणून स्वतःसाठी माणसानं जगलं पाहिजेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगत आहे। मुलाबाळांसाठी तुम्ही जगत आहे, घरासाठी तुम्ही जगत आहे, पण तुमच्या स्वतःसाठी बी तुम्ही जगलं पाहिजेत, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो। आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या माणसांसाठी आहे जे निरंतर घरचा विचार करतात, दारचा विचार करतात, मुलांच्या शिक्षणाचा विचार करतात, स्वतःच्या प्रकृतीचा सुद्धा विचार करा आणि स्वतःसाठी सुट्टी घ्या। एवढंच बोलतो, थांबतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।